गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. पोलिसांच्या जाचाला कंटाळून बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या. नालासोपारा हादरलं. दोघे पोलीस आणि एका दलालावर गुन्हा दाखल. आता सविस्तर बातमी. नमस्कार, मी धनंजय पवार. गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. नालासोपारा पूर्वेकडील संयुक्त नगर परिसरात पोलिसांच्या छळाला कंटाळून एका बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जयप्रकाश चौहान, वय अंदाजे 52, असं आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचं नाव असून त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत 2 पोलीस आणि एका दलालाचा थेट उल्लेख करत आपल्यावर मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे नालासोपारा परिसरात खळबळ उडाली असून चौकशीनंतर संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. फायनान्सच्या नावाखाली छळ. चौहान यांनी ओम श्री दर्शन या इमारतीचा पुनर्विकास सुरू केला होता. या प्रकल्पासाठी पोलीस शिपाई श्याम शिंदे यांनी आपल्या नातलगामार्फत 50 लाख रुपये फायनान्स दिले होते. करारानुसार एका वर्षात पैसे दुप्पट करून परत करण्याचे आश्वासन होते. मात्र इमारतीचं बांधकाम पूर्ण होण्यास विलंब झाल्याने शिंदे व त्याचा सहकारी राजेश महाजन आणि मध्यस्थ लाला लजपत यांनी चौहान यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला. चौहान यांनी 22 लाख रुपये ऑनलाईन आणि 10 लाख रुपये रोख स्वरूपात एकूण 32 लाखाची रक्कम परत केली होती. एवढे असूनही आरोपी त्यांच्याकडून पुन्हा पैशांची मागणी करत होते. इतकंच नव्हे तर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवेन अशी धमकी दिल्याचं चौहान यांच्या नातेवाईकांनी सांगितलं. तुझे फोन उचलत नाही, धमकीचं टोक. चौहान यांच्या मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार तिला श्याम शिंदे यांचा फोन आला होता. तुझे वडील फोन उचलत नाहीत, त्यांना सांग माझे पैसे द्यायला नाहीतर जेलमध्ये टाकेन, असा धमकीवजा संदेश त्यांनी दिला होता. त्यानंतर काहीच तासात जयप्रकाश चौहान यांनी आत्महत्या केली. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपली व्यथा मांडली असून संबंधित आरोपीच्या नावांचा स्पष्ट उल्लेख आहे. 3 जणांवर गुन्हे दाखल. या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात श्याम शिंदे, राजेश महाजन, दोघेही पोलीस कर्मचारी आणि दलाल लाला लजपत यांच्या विरोधात 108, 351(2), 352 आणि 3(5) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुटुंबियांचा आक्रोश, न्यायाची मागणी. वडील गेल्यानंतर तरी त्यांना न्याय मिळावा असा निर्धार चौहान यांच्या मुलीने व्यक्त केला. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजित कुमार पवार यांनी चौकशीनंतर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे.